नमस्कार, मी पूर्वी भावे. ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करणार आहोत सध्या गाजत असलेल्या एका बातमीने. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गुंडगिरी संपूर्ण राज्याने पाहिली आहे. कॅन्टीनमधल्या मारहाणीला आता 33 तास उलटून गेलेत, पण अजूनही संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये. गायकवाड यांच्यावरती गुन्हा कधी दाखल होणार असा सवाल संपूर्ण राज्यातनं सातत्याने विचारला जातोय. गायकवाडांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला नेमका कोणता पुरावा हवाय? कर्मचाऱ्याला केलेली मारहाण संपूर्ण राज्याने पाहिली आहे, त्याचा व्हिडिओही आहे. गायकवाड स्वतः कबुली देतात, मग अजूनही गुन्हा का दाखल नाही असा सवाल आहे. आणि याच अनुषंगाने त्यांच्याशी बातचीत केलेली आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांनी. तो रद्द झालेला आहे. एफडीए कडनं इन्स्पेक्शन करण्यात आलं. एकूणच यानंतर हा परवाना रद्द झालाय. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आमदार संजय गायकवाड, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही मारहाण केली आणि त्यानंतर हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समोर येताना दिसत आहेत. कशा प्रकारे बघता आहे? यानंतर काय नेमकी तुमच्याकडनं कारवाई होताना दिसते? बघा, सगळ्यात पहिले मी हे स्पष्ट करेन की काल ज्या आपल्या माध्यमातून दाखवल्या गेले की वेटरला मारलं, तर तो वेटरनी तो मॅनेजर होता आणि काल दुपारी त्याला त्या मालकाने सस्पेंड पण केलेला आहे की त्याच्या चुकीमुळे. आणि जवळपास 200-400 तक्रारी या 4-5 वर्षात केल्यानंतर सुद्धा एफडीने कारवाई केली नाही. काल नरहरी झिरवळ साहेबांनी सांगितलं की मी त्यांना कारवाई का सांगितली, पण 2-2 महिने अहवाल मलाच येत नाही. म्हणजे कोणाचं साठलोटं याच्यामध्ये होतं. आज हा माणूस लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. वर्षाला दररोज 5-10 हजार लोकांच्या जीवनाशी खेळत होता. आज मला स्वतःला पोटाचा आजार आहे. मी 20 वर्षाहून माझ्या पोटाच्या त्रासामुळे मला जराही काही थोडं वेळाकडे खाल्ल्या गेलं तर मला 15-15 दिवस मला पोटाचा त्रास होतो. त्याच्यामुळे कधी बाहेर पण जेवत नाही. आणि म्हणून मला जर इतकं विषारी जेवण मला देत असतील आणि मला परत जर त्रास असेल तर माझी जी काही रिॲक्शन होती मला काही चुकीची वाटत नाही. एवढं मात्र खरं आहे की अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा यांनी कारवाई केली नाही. म्हणून मला माहीत होतं की माझा मार्ग चुकीचा आहे, पण मला तो अवलंब लागला आणि तो अवलंबल्यामुळेच आज ही ॲक्शन त्या ठिकाणी झालेली आहे. येणाऱ्या काळात लाखो महाराष्ट्रातल्या लोकांचं आरोग्य यामुळे वाचणार आहे. आणि तुम्ही बघा की आज जे काही विरोधक आपल्या माध्यमातून किंवा माझ्यावर टीका करतात, मला त्यांना विचारायचं की ह्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही साऊथचे लोक आहेत, या लोकांनी तुमचा महाराष्ट्र नाचवला. सगळ्या लेडीज बार डान्स बारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद केली. महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं. आज तुम्हाला त्यांचा एवढा पुळका काय येतो? मी जे केलं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकरता या ठिकाणी केलं. मग आज तुम्हाला एवढ्या साऊथ इंडियनच्या लोकांचा पुळका येण्याची गरज काय? जर समज देऊन तक्रारी करून जर हे लोक सरळ होत नसतील, शेवटी या मार्गाने कारवाई तुम्ही पाहिली की या मार्गाने कारवाई झाली, मग माझा निर्णय चुकीचा होता की काय योग्य होता? नाही, पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात कुठेतरी तुम्हाला देखील शिक्षा व्हावी, तुमच्यावर देखील कारवाई व्हावी. याकडे कशा प्रकारे बघताय? हे बघा, छोटीशी मारहाण आहे. मला वाटतं मी IPC आणि सगळे कायदे मला माहीत आहे. याच्यामध्ये हे फक्त NC मॅटर आहे. याच्यामध्ये कुठेही शिक्षेची तरतूद असू म्हणजे कायद्यानुसार बहुतेक मला वाटतं नाही आहे, कारण मी पण केसेस लढलेले आहेत. एवढं खरं आहे की संविधानाच्या याच्यामध्ये आपल्या विधान भवनाच्या आत येत असल्यामुळे मी अध्यक्षांनाही भेटलो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनाही मी माझी बाजू सांगणार आहे, त्यांनाही माझी सांगणार आहे. आणि शेवटी जर त्यांच्या दृष्टीने माझी ही जो चूक असेल तर जी पनिशमेंट होईल मी त्याला सामोरं जायला तयार आहे. तुम्ही मान्य करताय की चूक जरी असली तरीही मार्ग चुकीचा जरी काय असला तरी गोष्ट बरोबर? मार्ग माझा चुकीचा होता हे मला माहीत होतं, पण तरी मला या घटके करता ते करावं लागलं. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर हे होतं संजय गायकवाड, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं आहे की एकूणच ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या आहेत त्या कुठंतरी या सगळ्या प्रकारातनं आपल्याला घडताना पाहायला मिळालेल्या आहेत आणि या संदर्भात त्यांच्याकडनं ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येताना दिसत आहेत. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळे, ABP माझा, मुंबई. तर छोटीशी मारहाण आहे असं म्हटलेलं आहे आमदार संजय गायकवाड यांनी. दरम्यान आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अजंता केटरर्सचा परवाना रद्द करण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. अन्न औषध प्रशासन खात्याकडनं आकाशवाणी आमदार निवास तिथल्या कॅन्टीनची